नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 40. कॉलेजमध्ये स्पोर्ट्स सुरू झाले होते. ॲन्युअल फंक्शन जवळ आल्यामुळे आता मुलांची धांदल उडाली होती. आता सर्व खूप बिझी असणार होते. त्यात एकदा फंक्शन झाले की कॉलेजला सुट्टी असणार होती. मग डायरेक्ट पुढच्या वर्षी कॉलेज सुरू होणार होतं. काही स्पर्धा ह्या बाकी कॉलेजसोबत होणार होत्या, तर ॲन्युअल फंक्शन हे फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी होत असे. यावेळी मुलांनी जास्त तयारी केली होती, कारण यावर्षी प्रोफेसर देसाई हे रिटायर्ड होणार होते. त्यांचा निरोप समारंभ ही त्याच दिवशी पार पडणार होता. चीफ गेस्ट म्हणून शहरातील नामांकित लोकांना आमंत्रित करण्यात येणार होतं. तर प्रोफेसर देसाई यांचा सत्कार समारंभ विक्रमच्या हस्ते करण्यात येणार होता. म्हणून या दिवसाची सर्वांना उत्सुकता लागली होती. आज 2 कॉलेजमध्ये क्रिकेट मॅचचा सामना रंगणार होता. राठोड कॉलेजचा टीमचा लीडर अर्थात अजिंक्य असणार होता. सर्व मुलं सामना पाहण्यासाठी ग्राउंडवर जमली होती. अदिती आणि नताशाही आल्या होत्या. अजिंक्यची नजर अदितीवर गेली तसा त्याने तिला हात हलवून हाय केलं. अदितीनेही त्याच्याकडे पाहून स्माईल दिली. क्रिकेटला सुरुवात झाली होती. दुसऱ्या कॉलेजने आधी बॅटिंग केली. त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होता, म्हणून राठोड कॉलेजला टेन्शन आलं होतं. त्यांची बॅटिंग झाली तसा थोडा वेळ ब्रेक घेण्यात आला. अजिंक्य आपल्या ग्रुपजवळ आला. भारी खेळले ना ते, आता आपलं कसं होणार? नताशा म्हणाली. डोंट वरी, चिल, हा गेम आपण जिंकणार. हो ना रमेश? अजिंक्य म्हणाला. कोई शक? या मुलींना सवय असते, सारख्या घाबरत बसतात, रमेश म्हणाला. आधी तू काहीतरी खाऊन घे, तुला पुन्हा खेळायचं आहे, अदिती अजिंक्यला म्हणाली. तसं अजिंक्यने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात विश्वास होता. सर्वजण तिथेच टिफिन उघडून बसले होते. तुला काय वाटतं अदिती, कोण जिंकणार? अजिंक्यने विचारलं. आपणच जिंकणार, माझा विश्वास आहे, अदिती म्हणाली. तसं अजिंक्यला बरं वाटलं. पुन्हा अर्धा तासाने मॅच सुरू झाली होती. आधी राठोड कॉलेजने वीक परफॉर्मन्स दिला होता, म्हणून सर्वजण टेन्शनमध्ये आले होते. परंतु आता गेम हाताबाहेर चालली होती. आता अजिंक्यने बॅटिंग करायला सुरुवात केली. एकावर एक असे तो सिक्सर मारत होता. सर्व त्याचा नावाचा जयघोष करत होते. आणि पाहता पाहता राठोड कॉलेजने कमी बॉलमध्ये जास्त रन केले आणि विजयी झाले. सर्व मुलं विजयाचा जयघोष करत होते. सर्वांना खूप आनंद झाला होता. अजिंक्य हा टीम कॅप्टन असल्यामुळे ट्रॉफी त्याला देण्यात आली. वेल डन अजिंक्य. आज तुला खेळताना पाहून मिस्टर विक्रमादित्य राठोड यांची आठवण झाली. त्यांनीही आपल्या कॉलेजला त्यावेळी ट्रॉफी जिंकून दिली होती, प्रोफेसर म्हणाले. तसा अजिंक्यचा मूडच ऑफ झाला. विक्रमसोबत केलेली स्वतःची तुलना त्याला आवडली नाही. अभिनंदन अजिंक्य, आज तू पुन्हा कॉलेजची शान वाढवली. टू गुड यार, समीर म्हणाला. तसे सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं. अभिनंदन अजिंक्य, अदिती म्हणाली. थँक्यू, अजिंक्य म्हणाला. काय झालं? तुझा चेहरा का पडला आहे? अदिती म्हणाली.
प्रिन्सिपल सरांना मला खेळताना पाहून विक्रम राठोडची आठवण आली. मला नाही आवडणार कोणी मला त्याच्यासोबत कंपेअर केलेलं. मी या जन्मात तरी त्याच्यासारखा होणार नाही, अजिंक्य म्हणाला. इतकं मनाला का लावून घेत आहे? सोडून देतो विषय. कोणी काहीही बोलेन म्हणून काय तू तसा होणार नाही. चल आता, अदिती म्हणाली. तसे सर्वजण कॅन्टीनमध्ये सेलिब्रेट करायला आले. सर्वांनी ऑर्डर दिली. आज कॅन्टीनतर्फे सर्वांना ट्रीट होती. हाय अजिंक्य, अभिनंदन, शालिनी म्हणाली. थँक्यू शालिनी, ये बस ना आमच्यासोबत, अजिंक्य म्हणाला. तशी शालिनी बसली. कशी आहेस अदिती? खूप दिवसांनी आपण भेटत आहोत, शालिनी म्हणाली. मी ठीक आहे, अदिती म्हणाली. सर्वजण गप्पा करत खात होते. अजिंक्य आणि अदिती शेजारी बसले होते. अजिंक्यचं अदितीकडे प्रेमाने पाहणं शालिनीच्या नजरेतून सुटलं नाही. हॅलो गाईज, आता दिवस फार कमी राहिले आहेत. आता आपल्याला गॅदरिंगची तयारी करावी लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोफेसर देसाई यांचा गेट टुगेदरही करायचा आहे. तर आत्ताच तयारीला लागा. सर्वांनी कामं वाटून घ्या म्हणजे कोणावरही लोड पडणार नाही, अजिंक्य म्हणाला. येस बॉस, मी ऑलमोस्ट लिस्ट तयार केली आहे. मी सर्वांना काम वाटून देतो, रमेश म्हणाला. यार, मलाही खूप इच्छा आहे तुमचं गॅदरिंग पाहायची, परंतु मला अलाऊ करणार नाही, शालिनी म्हणाली. तसं अजिंक्य हसला. तू हे विसरत आहे शालिनी, कॉलेज तुझ्या डॅडचं आहे. तुला रोखणारं कोणी नाही. उलट मी काय बोलत होतो, तुझ्या भावासोबत तुलाही आम्ही चीफ गेस्ट म्हणून बोलवतो, अजिंक्य म्हणाला. तसे सर्वजण हसले. तू ये ना शालिनी, आम्हाला आवडेल, अदिती म्हणाली. हो शालू, खरंच ये ना, आपण खूप मज्जा करू. असेही मी डान्समध्ये भाग घेणार आहे, नाताशा म्हणाली. ओ मॅडम, हे कधी ठरलं? तुला सांगितलं ना, तू फक्त स्टडी करणार आहेस, अजिंक्य म्हणाला. अदुडी, नाताशा रडवेली होत म्हणाली. तिची इच्छा आहे तर तू का नाही बोलत आहेस? घेऊ दे तिला पार्ट. तिच्या स्टडीची जबाबदारी माझी आहे, अदिती म्हणाली. तसे अजिंक्यने संमती दिली. हे सर्व शालिनी पाहत होती. प्रोफेसर देसाई आपल्या कॅबिनमध्ये काम करत होते. मे आय कम इन सर, अजिंक्य म्हणाला. त्याच्यासोबत लास्ट इयरची काही मुलं होती. तुम्ही सर्वजण इथे या ना, प्रोफेसर खुर्चीवरून उठले व हसत म्हणाले. यावर्षी तुमचा गेट टुगेदर आहे. आम्ही खूप नशीबवान आहोत, आम्हाला तुमचा सहवास लाभला. ही आम्हा सर्वांकडून तुमच्यासाठी छोटीशी भेट, असं बोलून अजिंक्यने एक बॅग प्रोफेसर देसाई यांच्या हातात दिली. सरांनी बॅग ओपन करून पाहिली. त्यामध्ये व्हाईट कलरचा शर्ट व ग्रे कलरचा सूट होता. पाहण्यावरून सूट खूप महागडा वाटत होता. ह्याची काय गरज होती? आणि असेही मी असे कपडे घालत नाही, प्रोफेसर म्हणाले. सर प्लीज, तुम्ही प्रोग्राममध्ये हा सूट घालावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि असेही 300 मुलांनी मिळून हा ड्रेस घेतला आहे. आता आम्हा विद्यार्थ्यांना हे गिफ्ट किती स्वस्त पडले असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल, अजिंक्य म्हणाला. तसे प्रोफेसर हसले व तो सूट घेतला. मुलांचं प्रेम पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. कॉलेज सोडून जाताना त्यांनाही त्रास होत होता. आत्तापर्यंत मी तुमच्यावर रागावलो असेल, तुम्हाला खूप बोललोही असेल, परंतु मी जे काही केलं ते तुमच्या भल्यासाठी केलं. माझी एकच इच्छा आहे,
मला माझ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठं होताना पाहायचं आहे, प्रोफेसर म्हणाले. नक्कीच सर, सर्व मुले म्हणाली व जाण्यासाठी निघाली. अजिंक्य थांब, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, प्रोफेसर म्हणाले. तसा अजिंक्य एकटा थांबला. त्या दिवशी मी तुझ्यावर हात उचलला, त्यासाठी मला माफ. ते पुढे काही बोलणार, अजिंक्यने त्यांना रोखलं. सर प्लीज, हवं तर अजून मारा मला, पण माफी मागून मला स्वतःच्या नजरेतून पाडू नका. खरं तर आई बाबा गेल्यानंतर आपलं म्हणवणारं असं कोणीच नव्हतं. तो आपलेपणा मला तुमच्याकडून मिळाला. मी तुमच्यात नेहमी माझ्या वडिलांना पाहिलं आहे. इतकंच नाही तर त्या दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो, तेव्हा आंटीने मला स्वतःच्या हाताने भरवलं. तेव्हा आईची कमीही पूर्ण झाली. माझ्या आयुष्यात तुमच्या दोघांचंही खूप मोठं स्थान आहे. आता मी अनाथ आहे असं मला वाटत नाही, अजिंक्य म्हणाला. बोलताना त्याचे डोळे पाणावले होते. प्रोफेसर देसाई यांनी त्याला मिठी मारली. अजिंक्यला आज खऱ्या अर्थाने वडिलांचं प्रेम मिळालं होतं. आदिती आणि नताशा घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज कॉलेजमध्ये त्यांना थोडा उशीर झाला होता. मी सांगायची विसरली, बाबाने तुला घरी बोलवलं आहे, आदिती म्हणाली. घरी? कशासाठी? अदू, तू माझ्या रिझल्टचं सांगितलं ना, खरं सांग. नताशा घाबरली होती. तू हे का विसरते? बाबा ह्या कॉलेजचे प्रोफेसर आहे, त्यांना सर्व माहीत असतं, आदिती म्हणाली. मी नाही येणार, मला भीती वाटते. एकतर आधीच डॅडला कसं कन्व्हिन्स केलं हे मलाच माहीत. आता प्रोफेसर? नको नको, नताशा म्हणाली. हे देवा, कसं होणार या मुलीचं? हे बघ नताशा, अशी किती दिवस लपून राहणार आहे आणि आईला काय सांगणार? ती मला विचारणार ना, नताशा घरी का येत नाही, आदिती म्हणाली. तशी नताशा टेन्शनमध्ये आली. काय चाललं आहे तुमचं? घरी जायचं नाही का? अजिंक्य दोघींजवळ येत म्हणाला. अरे बघ ना, बाबांनी हिला घरी भेटायला बोलावलं आहे आणि ही येत नाही, आदिती म्हणाली. अरे वा, मजा आहे एका मुलीची. खुद्द प्रोफेसर देसाई यांनी तुला आमंत्रण दिलं आहे, अजिंक्य हसत म्हणाला. पाहिलं अदू, आधीच मी टेन्शनमध्ये आहे आणि हा अजून घाबरवतो आहे, नताशा रडवेली होत म्हणाली. डोंट वरी नताशा, आता तुझी रक्षा फक्त देव करू शकतो, अजिंक्य म्हणाला. तसं अदितीला काहीतरी आठवलं. तिने बॅगेत हात घातला. मी विसरली होती नताशा, हात पुढे कर, आदिती म्हणाली व नताशाचा हात घेऊन दोरा बांधू लागली. हे काय आहे अदू? नताशाने विचारलं. मी आणि आई महादेवाच्या मंदिरात गेलो होतो, तेव्हा आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना केली. आता तू चांगल्या मार्कने पास होशील, आदिती म्हणाली. हाऊ स्वीट, नताशा खुश होत म्हणाली. फक्त तिच्यासाठी, माझ्यासाठी नाही, अजिंक्य म्हणाला. त्याचा चेहरा उतरला होता. मी घेतला होता, पण ते, आदिती बोलता बोलता गप्प झाले. कारण विक्रमचं नाव ऐकलं तर अजिंक्यचा मूड खराब होईल हे तिला माहीत होतं. चिल यार, असेही तो टॉपर आहे. तुझ्यापेक्षा याची जास्त गरज मला आहे, नताशा म्हणाली. तसा आदितीने सुटकेचा श्वास घेतला. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.